नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत शेंगदाणा चिक्की. एकदम बाहेर मिळते तशी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एकदम सोपी रेसिपी आहे. इथे मी 2 वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत. व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. ते भाजले की आपल्याला त्याचे जे टर्पल असतात, वरची जी साल असते तेही काढून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे शेंगदाणे भाजून घेते मी आणि साल काढून आपल्याला खलबत्त्यामध्ये थोडंसं नॉर्मल त्याला कुटायचं आहे, जेणेकरून त्याचे 2 पार्ट होतील आणि थोडासा काय म्हणता येईल त्याला, थोडेसे त्याचे तुकडेही होतील. जास्त आपल्याला कुटायचं नाही, म्हणजे त्याचं कूट करायचं नाही आहे आपल्याला. थोडक्यात नॉर्मली फक्त आपल्याला 2 तुकडे होईपर्यंत कुटून घ्यायचे. तर मी अशा प्रकारे ते कुटून घेतलेले आहेत. आता इथे आपण मी 2 वाट्या मी इथे ड्रायफ्रूटचं थोडंसं कूट घेतलेलं आहे. बदाम, काजू आणि थोडीशी अक्रोड घातलेले आहे. आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजले त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे. 2 वाटे शेंगदाण्याला 2 वाट्या गूळ. कढईत थोडंसं तूप टाकते मी इथे. तूप टाकल्यानंतर आपल्याला याच्यात गूळ टाकायचा आहे आणि थोडंसं नॉर्मल पाणी टाकून आपल्याला हा गुळाचा पाक करून घ्यायचा आहे, म्हणजे विरघळून घ्यायचा आहे. थोडंसं 1च चमचा पाणी घालायचं आहे आपल्याला, 1 ते 1.5 चमचा. तर मी इथे थोडंसं पाणी घालून घेतलं आहे. आता आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आणि अशा प्रकारे आपल्याला हलवत गेलं की 5 ते 10 मिनटात त्याचा पाक जवळजवळ तयार होतो. अशा प्रकारे गूळ विरघळून द्यायचा आहे आणि मधून त्याला हलवत राहायचं आहे. आता आपण हा गूळ विरघळलेला आहे. आपण याची गोळी तयार झाली का पाहूया. तर मी इथे पाण्यामध्ये थोडासा जो गुळाचा पाक आहे तो टाकून घेतलेला होता आणि अशा प्रकारे आपल्या हातात ती गुळाची गोळी तयार झाली पाहिजे. तरी ती गुळाची गोळी तयार आहे आणि जास्त कडक पाक होऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर जी आपली शेंगदाणा चिक्की आहे ती खूप कडक होते. तरी इथे आता शेंगदाण्याचे आपण जे तुकडे करून घेतले होते किंवा जो जाडसर कूट करून घेतला होता तो टाकला आणि जो आपण ड्रायफ्रूटचा चुरा घेतला होता तोही मी याच्यात घातलेला आहे. आता व्यवस्थित आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात आणि लगेच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. आता मी तोपर्यंत हे एकदा हलवून घेतलेलं आहे. आता मी इथे आपला जो कटिंग पॅड असतो त्याच्यावरती करणार आहे. तुम्ही पोलपाट किंवा डायरेक्ट किचन वाट्यावरती केलं तरीही चालतं. तर इथे मी आता हे जो कटिंग पॅड आहे त्याला थोडंसं तूप लावून घेणार आहे, जेणेकरून ती आपली जी चिक्की आहे आपल्याला त्याच्यावर लाटायची आहे ती खाली चिटकणार नाही. तर मी आता याला थोडंसं तूप लावून घेते आहे. छान असं पसरून घ्यायचं आहे तूप आणि लगेच कढईतलं जे मिश्रण आहे ते आपण याच्यावर ट्रान्सफर करूयात. आता मी ते कढईतलं सगळं शेंगदाण्याचं मिश्रण जे आहे, गूळ आणि शेंगदाण्याचं, ते याच्यावर ट्रान्सफर करते आहे आणि आपल्याला याला छान असं थापून घ्यायचं आहे. आणि थापलं जात नसेल तर तुम्ही जे आपलं बेलणं आहे त्यानंही लाटणं आहे किंवा बेलणं आहे त्यानंही तुम्ही लाटू शकता. फक्त त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून ते आपल्या गुळाच्या याला चिटकणार नाही. किंवा थोडंसं तूप लावलं तरी चालेल. तर मी ते थोडंसं पाणी लावून घेते आहे आणि छान असं पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. जेवढी जाड पाहिजे किंवा तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे अशा प्रकारे. आणि जोपर्यंत आपलं मिश्रण थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे माझं रेडी आहे. मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान अशा वड्या तयार आहेत. आणि या वड्या थंडीत तर खूपच हेल्दी आहेत. याने हिमोग्लोबिनही वाढतं शेंगदाणे आणि गूळ असल्यामुळे. जर शेंगदाणे आणि गूळ कुणी खात नसेल तर नक्की ट्राय करा घरच्या घरी शेंगदाण्याची चिक्की. आणि आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.